नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। अस्तोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युमा अमृतम गमय। म्हणजेच असत्याकडून सत्याकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाताना नेहमीच आपण दीपप्रज्वलन या आपल्या परंपरेचा या ठिकाणी नेहमीच उल्लेख करतो। सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या वास्तूचं दीपप्रज्वलन होत आहे। नगरसेविका माधुरीताई आदवंत यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। त्यांचे शब्दसन्मानाने स्वागत करतोय। मी मान्यवरांना विनंती करतो की सर असं सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलनाने आपल्या या सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी होत आहे। यानंतर मी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की या वास्तूचे उद्घाटन फीत कापून या ठिकाणी आपण या वास्तूचे उद्घाटन करणार आहोत। व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व मान्यवर, डॉक्टर नितीन, त्याच्या मातोश्री, आमचे ऑर्थोपेडिक सर्जन सहकारी आणि समोर उपस्थित असलेले मान्यवर आणि बंधू-भगिनी, एका शिक्षकाच्या आयुष्यामध्ये एक अतिशय आनंदाचा क्षण असतो, ते म्हणजे त्याच्या विद्यार्थ्यांनी त्याच्यापेक्षा पुढे चांगलं जाऊन यश मिळावं आणि त्या आनंदाचा आज मी उपभोग इथे घेत आहे। एखाद्या डॉक्टरनी एखादं हॉस्पिटल चालू करण्याचं स्वप्न ठेवावं आणि ते पूर्ण केलं जावं, याच्या मागे त्या डॉक्टरांची आणि त्यांच्या कुटुंबाची प्रचंड मेहनत लागते। ऑर्थोपेडिक सर्जन म्हणूनच जर विचार केला तर बऱ्याच वेळेला दिवस रात्र एकत्र करून बऱ्याच वेळेला काम करावं लागतं। जेव्हा तुम्ही शिकत असता त्याही वेळेला अशी खूप मेहनतीची ही वर्ष असतात की ज्यावेळेला खरोखरच दिवस रात्र विसरून तुम्हाला खूप मेहनत करावी लागते। आणि हे सगळं केल्यानंतर जेव्हा तुम्ही डिग्री घेऊन बाहेर पडता तेव्हा तुमच्यासमोर अडचणींचा एक मोठा डोंगर उभा राहतो। जागा शोधणं, त्याच्याकरता पैसे उभं करणं आणि ऑर्थोपेडिक सारख्या ब्रांचमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खूप उपकरणं लागतात की ज्याच्याकरता तुम्हाला खूप आर्थिक पाठबळ खूप चांगलं मजबूत लागतं। तर अशा परिस्थितीमध्ये आमच्या एखाद्या विद्यार्थ्यांनी इतकी सुंदर वास्तू आणि इतकी चांगली हॉस्पिटलची इमारत इथे उभी केली आहे, ते पाहून मला खरोखर अतिशय आनंद होतो। एखादं हॉस्पिटल बांधणं म्हणजे नुसती बिल्डिंग बांधणं नाही, या हॉस्पिटल बांधण्याच्या मागे तुमची एक सामाजिक बांधिलकी असते। आत्ताच नितीननी खूप चांगल्या शब्दात सांगितलं की माझं हॉस्पिटल खूप चालावं असं मला सांगता येणार नाही, परंतु माझ्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण चांगला व्हावा अशी मी आज या प्रभूचरणी प्रार्थना करतो। मला वाटतं अतिशय योग्य शब्दामध्ये त्यांनी एका डॉक्टरचं मनोगत सांगितलेलं आहे। जब तक की कोई रिपोर्ट ना आए तो बाकी चीजें तो बाकी सब लोग बोलेंगे, लेकिन प्रैक्टिकल ये है, आप लोगों से रिक्वेस्ट है कि अगर डॉक्टर को शांतिपूर्वक काम करने देना है तो आप लोगों का सपोर्ट चाहिए।
और मैं अपनी तरफ से, हमारे परिवार की तरफ से बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ। और ये ऐसे ही प्रोग्रेस करते रहे तो हम सबको भी बहुत अच्छा लगेगा। और जिस तरह से उन्होंने माता पिता का जो संस्कार उन्होंने दिए हैं और उनका जिस तरह से सम्मान किया है पब्लिक में, उसके लिए हम नितिन को बहुत बहुत बधाई देते हैं। और हमको लगता है कि उनका आशीर्वाद मिलता ही रहेगा। थैंक यू। धन्यवाद सर। रास्ते मुश्किल थे मगर हौसला कम नहीं था, अपनों का साथ था, इसलिए सफर में कोई गम नहीं था। आपल्या सगळ्यांची साथ आणि मार्गदर्शनामुळे हे शक्य झालंय। या ठिकाणी उपस्थित असलेले लातूरचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री हे खास उपस्थित आहे शुभेच्छा देण्यासाठी। ते श्री विनायकराव पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं। सिद्धिविनायक स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आज उद्घाटनाच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आणि ज्यांचा आशीर्वाद घेऊन या हॉस्पिटलचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे ते आदरणीय गुरुवर्य नितीन पाटलांच्या मातोश्री आणि आमच्याही आई आदरणीय पाटीलताई, सर्व डॉक्टरांची मी क्षमा मागतो की औरंगाबादमधले सर्व नामांकित असे सर्व डॉक्टर्स, सर्व नगरसेवक, डॉक्टर साहेबांचे सर्व मित्र, त्यांच्या परिवारातील सर्व त्यांचे स्नेही, सावरगाव आणि अहमदपूर लातूरमधून आलेले सर्व त्यांच्यावरती प्रेम करणारे त्या सर्वांचंच या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या आणि आम्हा सर्व परिवारांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। आणि एक अत्यंत चांगला या संभाजीनगरमध्ये पहिलं उद्घाटन होत असेल की आईचा, गुरुजनांचा आणि ज्यांचा आदर्श घेऊन हे हॉस्पिटल या ठिकाणी चालवणार आहेत त्या सर्व डॉक्टर्स मंडळीच्या आशीर्वादानं, नाही तर बऱ्याच कार्यक्रमात मला वाटत होतं की आता किती कोण कोण मंत्री आहेत की कोण कार्यक्रमाला कोण उपस्थित आहेत की, पण एक अत्यंत चांगला त्या ठिकाणी आपण या हॉस्पिटलच्या कार्यक्रमाचा उद्घाटनाचा या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतला। नितीन पाटलांच्या बाबतीत मी सांगायची जास्त आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, पण आपण म्हणतो की सावून तलाकून निघाल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं डॉक्टर्स असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यक्ती घडवू शकतोय, अशाच पद्धतीनं निखिल पाटील या ठिकाणी या व्यवसायामध्ये अत्यंत चांगले डॉक्टर्स म्हणून या ठिकाणी नावलौकिकतेने या ठिकाणी केलेला आहे। त्यांचा सुगंध आमच्यापर्यंत या ठिकाणी लातूरपर्यंतही या ठिकाणी दरवळतोय। असंच या ठिकाणी गरुड झेप म्हणल्यापेक्षा डॉक्टर साहेब हॉस्पिटलचं भाषण करत असताना खूप अडचणी होतं। हॉस्पिटलची काय भरभराटी व्हावं म्हणायचं का तुमच्या हातून प्रत्येक रुग्णाला या ठिकाणी चांगला गुण यावं, सेवा घडावी, एवढंच या ठिकाणी माझ्या माध्यमातून या हॉस्पिटलला या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि आलेला प्रत्येक रुग्ण आपल्या इथनं या ठिकाणी चांगला होऊन जावं अशाही या ठिकाणी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा नितीन पाटील आणि आपल्या या सिद्धिविनायक हॉस्पिटलला मनापासून शुभेच्छा देतो, इथे थांबतो। जय जय महाराज। धन्यवाद सर, आपण खास उपस्थित राहिलात आणि शुभेच्छा दिल्यात। नंतर
या परिसराचे नगरसेवक श्री विश्वनाथ स्वामी हे मोजक्या शब्दात शुभेच्छा देत आहेत की त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात, आपलं मनोगत व्यक्त करावं. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी सिद्धिविनायक हॉस्पिटल उद्घाटन प्रसंगी लाभलेले गुरुवर्य हाती रोग तज्ञ डॉक्टर विजय काकतकर सर और डॉक्टर साहेबांच्या मातोश्री शारदा मावशी, डॉक्टर भायती म्हणजे दोन्ही भायती, मिसेस भायती आणि डॉक्टर भायती, डॉक्टर गाडे हॉस्पिटलचे डॉक्टर गाडे सर आणि पाटील कुटुंबीय सर्व बंधू वहिनी, आपल्या राज्याचे माजी राज्यमंत्री विनायकरावजी पाटील साहेब, आपल्या द्वारकादास कपड्याचं दुकान जे आहे त्यांचे मालक सदाशिव पाटील विनायकराव पाटील आले म्हणून आले असते का जमाला कारण ते गाववाले हा राजूजी खरे आणि या प्रभागातील सर्व माझे बंधू भगिनी, डॉक्टर नितीन पाटील साहेबांचं माझं गेल्या अनेक वर्षे 15-1 वर्षापासूनचे संबंध कौटुंबिक संबंध आहे आणि त्यांच्या प्रत्येक सुखादुखामध्ये मी त्यांच्या बरोबर आहे. एक जिद्दी, प्रामाणिक, गोड बोलणारा व्यक्ती. पेशंट कधी अर्धा पेशंट डॉक्टरच्या बोलण्यावरनं बरा होतो. नितीन पाटलानंतर पेशंट गेला तर अर्धा अगोदर बोलण्यामध्येच बरा होऊन जातो. आणि प्रामाणिकपणा. माझ्याकडे आले उद्घाटन करायचं मला कोणाच्या हस्ते करायचं, मला वाटलं एखाद्या मंत्र्याचं नाव घेते का काय ते मला म्हणे नाही, मला माझ्या गुरुच्या हाताने उद्घाटन करायचं आणि आईच्या हाताने उद्घाटन करायचं. त्या दिवशी मला खूप आनंद झाला. राजकीय लोक येतात, उद्घाटन करतात, जातात, परंतु डॉक्टर साहेबांची निष्ठा, गुरुवर्याची निष्ठा आहे. ज्यांनी झाड लावलं त्याची आठवण जरूर केली पाहिजे. ज्यांनी झाडाला पाणी घातलं म्हणून आज आपल्याला खायला फळं मिळतात, ते डॉक्टर साहेब विसरले नाहीत. डॉक्टर काकतकर साहेबांकडे ज्यांनी जे काही शिक्षण केलं, काही शिक्षण मिळालं, आईचे काही जे संस्कार त्यांना मिळाले ते कुठेही विसरलेले नाहीत. त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांची निष्ठा अनेक आलेल्या संकटाला तोंड देत ते इथपर्यंत पोहोचलेलं आहे. इथून तर पुढे त्यांचं चांगलं कल्याण होणार आहे. कारण श्रावण महिन्यामध्ये हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे. शंकर भगवान तुमच्या बरोबर आहे, वहिनीची पण साथ मिळणार आहे आणि शंकराला मानणारी फॅमिली आहे. त्याच्यामुळे मी जास्त काय बोलत नाही. पण आता कावलिया साहेब ना डॉक्टर करुलिया साहेब म्हणले की नगरसेवकाचं सहकार्य 100% नगरसेवकाचं सहकार्य लागतं. कुठल्याही प्रभागामध्ये जर आपण काम केलं तर त्या भागामध्ये काही अडचण आली तर सर्वात पहिला फोन नगरसेवकाला येत असतो. मी तर शेजारीच राहतो इथं आणि मी त्यांचा कौटुंबिक मेंबर असल्यामुळं मी त्यांच्या घरचाच नगरसेवक आहे. त्यांना मी सहकार दारगाभाऊ पात्रीकर या ठिकाणी आले, त्यांना विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर यावे. तरी मी डॉक्टर साहेबांना एवढ्या शुभेच्छा देऊ शकतो की तुम्ही काही काळजी करू नका आणि डॉक्टर साहेब तुम्ही काही काळजी करू नका. आमचं पूर्ण सहकार्य डॉक्टर साहेबांना राहणारच आहे, पण प्रभागाच्या 4ही नगरसेवकांचं सहकार्य राहील, बाजूच्याही नगरसेवकांचं सहकार्य राहील. चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीबरोबर कधीही सगळं चांगलं काम होत असतं. म्हणून आम्ही सगळे त्यांच्याबरोबर राहू. ज्यांना गरजवंत पेशंट जे येतील, डॉक्टर साहेबांनी काय सांगितलं, माझा दवाखाना खूप चांगला चालावा असं मी म्हणणार नाही. जो गरजवंत पेशंट या ठिकाणी येईल तो चांगला इथून बरा होऊन जावं हीच माझी शुभेच्छा आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि हेच चांगला त्याचा स्वभाव पहिल्यापासून या कामी आलेला आहे आणि त्याला पुढे सुद्धा हे सर्व कामाला येईल. इथून पुढे सुद्धा डॉक्टर साहेबांना आपला स्वभाव आजाद ठेवावा, अशाच दृष्टीनं प्रामाणिकपणे काम करावं एवढ्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या छत्रपती संभाजीनगरचे शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व द्वारकाभाऊ पात्रीकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी
जितेंद्र पाटील यांना विनंती करतो की त्यांनी द्वारकाभाऊ पात्रेकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्यानंतर आपण या सोहळ्याच्या अगदी समारोपाकडे आहोत आणि ज्या क्षणाची आपण अत्यंत आतुरतेने वाट पाहत होतो असे या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सरांचे गुरुवर्य डॉक्टर काकतकर सर म्हणतात ना, गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, गुरु म्हणजे आपल्या क्षमतेवर आपल्यापेक्षा आधी विश्वास ठेवणारी व्यक्ती. शिष्य कितीही मोठा झाला तरी, कितीही उंचीवर गेला तरी त्याच्या यशाच्या मुळाशी कुठेतरी गुरुचे संस्कार आणि मार्गदर्शन असते. डॉक्टर नितीन पाटील सरांसाठी हा क्षण विशेष आहे, कारण आज त्यांचे गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहे. मी आदरणीय विजय काकतकर सर, जे की आपल्या महाराष्ट्राचे प्रख्यात अस्थिरोग तज्ञ आहे, अशा सरांना विनंती करतो की आपण आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं.